नमस्कार, मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर काल तर बघितलंच तुम्ही किती लेट झालं. काल मला झोपता झोपता एक सव्वा वाजला झोपता सर्व करताना. आणि आता उठलो आहे, लेट उठलो थोडासा. लेट झोपेल माणूस तर लेटच जागेल ना. टाईम बघा दिसते का. आणि उठल्या उठल्या कामावरच लागलोय. कालचा जो व्हिडिओ टाकला त्याचा थंबनेल वगैरे बाकी अजून टाकायचा, तर ते सुरू केलं आहे. फटाफट करायचं आहे, टाईमच नाही भेटत आहे. खरं सांगतो, फटाफट करायचं आहे. कालचे भिजवत घातलेले कपडे आपले दाखवतो. हे तसेच आहेत अजून, वेळच नाही भेटला. मी कालची धावपळ पण बघितली, वेळच नाही भेटला. ते तसेच आहेत अजून, ते पण उरकायचे आहेत. काहीतरी खायचं पण आहे, ऑनलाईन पण जायचं आहे, तर पप्पांच्या घरी पण जाऊन यायचं, थोडं सामान आणायचं आहे तिकडून. तर चला फटाफट आधी हे सुरुवात करतो, मग बोलतो तुमच्याशी. आता आपण काम करायला घेतलंय पूर्ण, ऑलमोस्ट झालं आहे. इंटरनेट एवढं स्लो चालतं मोबाईलला कनेक्ट केलं आहे आपण. वायफाय मिळत नाही आपल्याकडे इकडे, नेट स्लो चालतं ना, त्याच्यामुळे काम आता स्लो झालं आहे. फार झालं आहे, ऑलमोस्ट झालं आहे. थंबनेल टाकून झालं आहे, फक्त आता डिस्क्रिप्शन टायटल वगैरे नीट टाकायचं आहे बस. आणि नेट फटाफट करायचं आहे ना, हे असं स्लो होतं आहे. 9:30 झाल्यात आता. ते केलं हळूहळू, मोबाईलवरच करून टाकलं. आता काय करू, दुसरा ऑप्शन नव्हता माझ्याकडे. कपडे घेतो धुवायला, 9:30 झाले ऑलरेडी. चला उरकतो. चला कपडे चोळून पिळून झाले, आता सुकत घालेत. कपडे सुकून झाले, तर अजून आंघोळ बाकी आहे. किती वाजले, 10:15 वाजले. आंघोळ बाकी आहे. चला आंघोळ उरकूयात. आता टाईम युटिलाइज करण्यासाठी काय केलं आहे, पाणी ठेवलं तापवत. आणि चहा ठेवला उकळवत. म्हणजे पाणी तापेपर्यंत मी चहा बिस्किट खाऊन घेतो. उठल्यानंतर मी फ्रेश झालेलो, ब्रश वगैरे तर केलेलं मी. तर टाईम तेवढा वाचेल आपला, ॲटलिस्ट नाही तर 10 मिनटं तरी वाचतील आपले. हे बघा उठलोय तर आज अंथरूण पण नीट करून ठेवायला वेळ नाही भेटला आज. आज झाली धावपळ झाली थोडीशी. चहा घेतलाय
बिस्किट घेतल्यात, माझे फेवरेटवाले बिस्किट आलेत परत स्टॉकमध्ये. बिस्किट घेतल्यात. चला या चहा घ्यायला. चहा घेतो, मागवायला जातो. चला झाली तयारी माझी. कालपासून पाऊस पडत नाही आहे, तर मी आज प्रॉपर क्लोथिंग केलं आहे. प्रॉपर कपडे घालतात, म्हणजे मी नॉर्मली घालतो तसे. नाही तर मी एवढे दिवस झाले पाऊस असतो म्हणून मी ट्रॅक आणि टी शर्टच घालून जात होतो. आपण टी शर्टच घातलं आहे, पण फुल स्लीव्सचा घातला आहे. ते कसं ते भिजले तरी म्हणजे अंगावर ओले राहिले तरी कसे थोडे जास्त एवढे हे जेवढे अनकम्फर्टेबल होतात तेवढे ते होत नाहीत. म्हणून मी त्या हिशोबात ते घालतो पाऊस असल्यावरती. पण कालपासून पाऊस दिसत नाही आहे, तर मी आज प्रॉपर घातले ड्रेसिंग. ऑनलाईन पण आलो, ऑर्डर लागली का निघत. हे दाखवायला विसरलो मी तुम्हाला, पण परत दाखवते. बऱ्या वेळाला आल्यात आता ऑलमोस्ट. पण ते रोज चालणं होतं आहे ना, त्याच्यामुळे ते परत स्ट्रेच होतात आहेत. तर ते तरी मम्मीने मलम दिला आहे, तो लावतो आहे, तर त्याच्याने थोडासा फरक पडतो आहे मला. ते एक ऑर्डर लागलेली आपल्याला, ऑर्डर घ्यायला आलेलं. इकडे मधमाशाचा पोळा काढला आहे त्याने. माशा अशा फिरायला लागले तिकडून तिकडून. पहिलीच ऑर्डर लागली, फटाफट निघालो घाईत. त्याने पोळा काढला दाखवतो. असं जवळ जाणं रिस्कीच आहे, दाखवतो तुम्हाला. माशा बघा कशा आहेत. बापरे, कुठे होता पोळा, कुठे होता? फिरतात तिकडे तिकडे. नको बाबा, इथं मला चावलेली, लहानपणी चावलेली, परत नाही चावलेली. त्याची आठवण अजून दुखते आठवलं तर. ते पहिले ऑर्डर लागलंय. चला जाऊयात, पोचूयात रेस्टॉरंटला. घेतलं पहिलं पार्सल घेतलं. जास्त लांबचं नाही आहे, जवळचीच ऑर्डर आहे. फटाफट देऊन टाकूयात, आपलं काम तर सुरू झालं. ॲटलिस्ट पहिली ऑर्डर लागली. तर गार्डनमध्ये येऊन बसलो इकडे वृंदावन पार्कच्या बाजूला. बाचे 2:30 वाजल्यात. 3 ऑर्डर झाल्यात आपल्या. दुपारच्या 2:30 वाजल्यात. भूक सारखी लागली थोडीशी. आता गार्डनमध्ये येऊन बसलो इकडे. अवस्था ठीक आहे गार्डनची, पण इकडे एक फार जुनं झाड आहे, ते दाखवतो तुम्हाला. हेरिटेज ट्री अशा आहेत पालघरमध्ये भरपूर ठिकठिकाणे. 45 वर्ष वय आहे या झाडाचं. कसा अंदाज लावत असतील बरं, म्हणजे कोणी सांगत असेल का याचं काय टेस्ट वगैरे करून कळते काय वय आहे झाडाचं. आहे पण भरपूर मोठं. मे बी असेल काहीतरी त्याची उंची वगैरे बघून. आता ते असतात ते बॉटनीवाले. ठीक आहे, बसतो थोडा वेळ अजून, मग ऑफलाईनला आपल्याला 4 वाजता व्हायचं आहे. भूक लागली तरी त्याच्या आधी काही जेवता येणार नाही आहे. थोडा वेळ थांबतो, मग लोकेशन चेंज करतो. ऑफलाईन तर झालो. आता जेवायचं काय समजत नाही. जेवायचं अजून काय ठरलं नाही आहे, काही सोय तर केली नाही आहे घरी पण. बघूयात आता कसं काय करायचं. चला इकडून निघूयात आधी, पुढे जाऊन कळेलच काय करायचं ते जेवणाबद्दल. आता घरी जाऊन परत काय बनवेल प्रश्न पडलेला. आणि सकाळपासून एडिटिंगचं काम घेतलं आहे, ते पण पूर्ण झालं नाही अजून. ऑलरेडी 4 वाजून गेले. चायनीज कॉर्नरला आलेलो. माझा नेहमीचाच चायनीज कॉर्नरवाला आहे, त्याच्याकडेच आलेलो. चांगला बनवतो, म्हणजे मला तरी आवडते. गणेश कुंडाजवळच आहे, तिकडे आलेलो. तर चला आधी खातो, पटापट मग घरी जातो. पोचलो घरी आता. 4:30 झाले ऑलमोस्ट. होतातच काय करणार. पेप्सी घेतली यायला, आणि हे आरशा घेतलाय.
ऑनलाईनच मागवलेला मेशोवरनं. इकडे आरशा नव्हता, म्हणजे होता, दाखवतो तुम्हाला तो पण. हे बघा कसं आहे, ग्लास आहे प्रॉपर. आणि नाही स्क्रॅचेस नाहीत, मला मी घाबरलो स्क्रॅचेस पडल्यात काय. इकडे आरशा होता म्हणजे, पण आधी जे राहत असतील ना त्यांचा आरशा तो कसा आहे दाखवतो तुम्हाला. ते उलूसच आहे तो, चेहरा दिसतो म्हणजे पण जास्त जवळ जायला लागतं. तर पण तो फुटलेला आरसा आहे मागून, म्हणून तो सोडून गेलेले. नाही आता एवढे कंजूस होते, एक लाईट नव्हती सोडली. तर हा नंतर लावतो मी, लावल्यानंतर दाखवतो तुम्हाला. लॅपटॉप सुरूच आहे, आधी आणलं ते पिऊन घेतो, परत एडिटिंगला बसतो आणि मग नंतर लावतो, मग दाखवतो तुम्हाला लावल्यावर कसं दिसतंय. बघा लावून घेतला आरशा. आता दिसतो मी नीट, तर मोठा आहे मस्त, जास्त जवळ जायची गरज नाही आरशाच्या. आरशा लावला ह्याला होतंय लावायचं, मी शोधत होतो आधी, सापडलाच नाही. हे मस्त आहे ना, म्हणजे मला हे आवडलेले डिझाईन मेशोवरती, आणि स्वस्त पण होता. 270 रुपयाच्या आसपास काहीतरी पडलं, डिलिव्हरी चार्जेस पकडतो. तर चला ते लावलंय, आता लागूयात का मला. तर झाला आपला व्हिडिओ एडिट करून, रेंडरला पण टाकून दिलाय. वेळ दाखवतो 41 मिनटं, 41 मिनटं व्हायला. ठीक आहे, वाजल्यात 4:45 झाले. ठीक आहे, आपण आता झोपून घेऊयात, कारण की आपल्याला परत मग ऑनलाईन राहायचं आहे रात्रीपर्यंत. आपल्याला परत आराम भेटणार नाही आहे. आपण रोजच्या शेड्यूल सारखं आता थोडा आराम करूयात, मग उठूयात, चहा घेऊयात आणि मग जाऊयात. चला हे होऊ द्या तिथपर्यंत, म्हणजे उठेपर्यंत होऊन गेलेलं असेल, आपण तिथपर्यंत आराम करूयात. ॲक्च्युली आपण ऑनलाईन आलेलो बरोबर 6 वाजता. ॲक्च्युली काय झालं, अलार्म बंद होता का मी बंद केला मला लक्षातच नाही आलं. मी एकदम वेळेवर उठलो, 5 मिनटं होऊन गेलेली, ऑनलाईन आलो. पण ऑनलाईन आल्यावर लगेच ऑर्डर लागली तिकडे शेगावची लागलेली, इकडे पुढेच लागलेली. विचार केला थोडंसं बीचवर थांबून जाऊ, थांबतानाच जास्त वेळ, फक्त बघण्यासाठी थांबलो आणि तुम्हाला दाखवण्यासाठी थांबलो की आपण ऑनलाईन आहेत आणि झोनच्या बाहेर आहेत. जास्त थांबलो का ऑफलाईन फेकून देतो. ऑफलाईन फेकला ह्या टायमात का इन्सेंटिव्ह गेला, त्याच्यामुळे चला निघूयात आपण, जास्त वेळ नको थांबायला. आता थांबलोय गार्डन जवळ थांबलोय. रात्रीचे 10 वाजायला 10 मिनटं कमी आहेत. आणि मी 11 वाजेपर्यंत करायचा विचार करतोय, कारण की आजच्या अर्निंगला मी सॅटिस्फाय नाही झालो अजून तरी. कमवले तर पाहिजेत ना, कारण की रोज पर डे निघतील काही, तर महिन्याला निघतात ना पैसे. तर बघू, आता विचार नाही केला अजून 11 वाजेपर्यंत थांबायचा. पण एखादा ऑर्डर नाही लागला तर 10 मिनटात तर मग थांबायचा विचार केला 11 वाजेपर्यंत. ब्रेडचा पॅकेट आणलाय, ब्राऊन ब्रेड आणलाय. आलो घरी आता, पडला 11 वाजले. उपयोग नाही झाला काय, आपल्याला एक्स्ट्रा ऑर्डर एक पण नाही लागली. 11 वाजेपर्यंत थांबलो तरी. उद्यापासून काहीतरी वेगळी आयडिया करावी लागेल, नाही तर आपले खाण्यापिण्याचे वांदे होणार आहेत. असं जर राहिलं कंपनीचं तर इश्यू होणार आहे आपला खाण्यापिण्यावरती. ठीक आहे, मी फ्रेश होतो जरा, काहीतरी बनवतो खायला आणि जमलंच तर बसतो मग परत एडिटिंगला, नाही तर मग झोपून घेतो. की उद्याचे प्लॅन्स मी काहीतरी वेगळे केले आहेत, बघू, सांगतो उद्याच आता तुम्हाला, आताच नाही सांगत, नाही तर मग ते सक्सेसफुल होत नाहीत. चला फ्रेश होतो जरा. आता जास्त काही घेतलं नाही आहे, फक्त 2 अंड्याचा आमलेट घेतला आहे आणि 4 स्लाइस घेतले ब्रेडचे, बस. आता कंटाळा आला मला पण, कारण की चला खाऊन घेतो आधी, या जेवायला. रात्रीचे 12-10 झालेत आता.
आपण आपला व्हिडिओ झाला बनवून, व्हिडिओ रेडी झाला आहे. आता तो रेंडरला टाकायचा आहे. आता तो रेंडरला अजून पाऊण तास 1 तास घेईल. आपलं असंच झालं आहे, रोज झोपायचं लेट, सकाळी उठायचं लेट, झोपा लेट, उठा लेट. त्याच्यामुळे आणि ॲक्च्युली आज एवढा डिसअपॉइंटमेंट झालं आहे ना मला, का म्हणजे मला असं वाटलं का असंच चालत राहिलं तर आपले ह्याचे वांदे होणार आहेत. त्याच्यामुळे बघू आता उद्या ड्युटी लवकर जॉईन करायची नाही करायची. ॲक्च्युली कधी कधी कसं होतं लवकर जॉईन, जसं आज झालं का आपण 1 तास एक्स्ट्रा ड्युटी केली, पण आपल्याला त्यात एक पण ऑर्डर लागली नाही. कधी कधी असं पण होतं, कधी कधी असं होतं का घरी बसल्या बसल्या ऑर्डर लागतात. तर ते सगळं, आणि आपलं सध्या काम करतोय पण का नाही ते पण कळत नाही आहे. तर चला, हा वाला ब्लॉग आपण इकडेच संपवूयात. लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत